चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत खारे शंकरपाळे। त्यासाठी 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे, थोडंसं मीठ, 2 चमचे तूप, थोडंसं तिखट, ओवा आणि कसुरी मेथी। आता आपण हे सगळं एका बाउलमध्ये मिक्स करून घेऊयात। ओवा टाकताना थोडंसं हातावर चोळून टाकल्यानंतर सुवास चांगला येतो। कसुरी मेथी पण तशीच थोडीशी गरम करून घेतलेली आहे कसुरी मेथी, त्यामुळे एकदम बारीक होते आणि चवीला छान लागते। यातील काड्या असतील त्या काड्या बाजूला काढायच्या। तिखट, चवीनुसार मीठ आणि तूप। आता हे सगळं मिक्स करून जसं पाणी ॲड होईल तसं आपण मिक्स करत जाऊन गोळा बनवून घेऊया। थोडंसं पाणी ॲड करत जा, जास्त पातळ पण नाही करायचा गोळा, घट्टच ठेवा, त्यामुळे शंकरपाळे छान खारे बनतात, क्रिस्पी होतात। हा घट्टसर गोळा मळून झालेला आहे, याला आपण 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया। अशा पद्धतीने आपण आता लाटून घेऊयाची, चपातीसारखं लाटायचं, कट करायचं। त्याला थोडंसं तेल लावून लाटून घ्यायचं, म्हणजे ते चिकटणार नाही पोळपाटाला। त्याला आपण कट करून घ्या, तुम्ही हवा तो आकार देऊ शकता याला। अशा पद्धतीने झालेले आहेत आपले शंकरपाळे। आता आपण याला तेलामध्ये टाकून घेऊ। गॅसवर आपले शंकरपाळे तळत आहेत। आता आपण याला टिश्यू पेपरमध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने आपले खारे शंकरपाळे तयार आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।